काल मोठ्या थाटामाटात आगमन झालेला लाडका बाप्पा आपल्या भक्तांचा आज निरोप घेणार आहे। 1.5 दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीला आज निरोप दिला जाणार आहे। गणपती विसर्जनासाठी मुंबईसह राज्यभरात प्रशासनाने तयारी पूर्ण केली। ठाणे शहरामध्ये विसर्जनासाठी 23 कृत्रिम तलाव आणि 77 पाण्याच्या टाक्या, 15 फिरते विसर्जन केंद्र तयार करण्यात आले। दरम्यान महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत काल गणरायाचं आगमन झालं, परंतु आज जे आहे ते 1.5 दिवसाच्या बाप्पाचा निरोप घेण्याचा दिवस अखेरीस आलेला आहे। आणि यापूर्वीच आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये जे आहे ते मोठी तयारी विसर्जनाची सध्या करण्यात आलेली आहे। ठाण्यातील मासुंदा तलाव या परिसरातील दृश्य आहेत आणि या ठिकाणी एक तलाव जरी असलं तरी कृत्रिम तलाव व पाण्याच्या टाक्या देखील या ठिकाणी जे आहेत उभारण्यात आलेल्या आहेत। तर नागरिकांची व गणेश भक्तांची कोणत्याही प्रकारात गैरसोय होऊ नये याकरिता या ठिकाणी पूर्व खबरदारी देखील जी आहे ती घेण्यात येत आहे। ठिकठिकाणी जे आहेत ते अनेक सूचनांचे फलक लावलेले असतील किंवा या ठिकाणी जे आहे ते टेबल्स देखील लावलेले आहेत। तर त्याचबरोबर एक शेड देखील उभारलेला आहे, जेणेकरून पाऊस आल्यानंतर गणेश भक्तांची जी आहे ती कोणत्याही प्रकारची गैरसोय जी आहे ती होऊ नये। त्याचबरोबर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे, जेणेकरून सायंकाळच्या दरम्यान कोणत्याही प्रकारात या ठिकाणी व्यथा जी आहे ती येऊ नये। यावर्षी आपण ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाहिलं तर 23 कृत्रिम तलाव, 77 पाण्याच्या टाकी, विसर्जन व्यवस्था व 15 फिरती विसर्जन केंद्र, त्याचबरोबर 9 खाडी घाट विसर्जन व्यवस्था अशा विविध ज्या आहेत त्या सोयी ठाणे महानगरपालिकेने केलेल्या आहेत। सध्या आपण पाहिलं तर अवघ्या काही वेळातच आता 1.5 दिवसाच्या बाप्पाचा निरोप घेण्याकरिता गणेश भक्त जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडणार आहे आणि त्याचपूर्वी ठाणे महानगरपालिका प्रशासन जे आहे ते विसर्जनाकरिता एकंदरीत सज्ज कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळतंय। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।